ज्यावेळेस आपण पुस्तकात जाणार आहोत ज्याचे बायबल असतील त्यांनी कृपा करून आपले बायबल उघडावे आणि ज्यांच्याकडे बायबल नसतील त्यांनी बायबलची मागणी आपल्या मंडळीची पाळत त्यांच्याकडे करावी आणि संपूर्ण आठवडाभर आपले पवित्रशास्त्र मंदिरामध्ये आपण घेऊन येऊया. त्याद्वारे परमेश्वराचा आशीर्वाद आमच्या सर्वांना प्राप्त होईल. त्यावेळेस आपण दानियेलचं पुस्तक त्याचा 7वा अध्याय आणि 9 आणि 10 या वर्गामध्ये जाणार आहोत. दानियेल याचा 7वा अध्याय 9 आणि 10 हे 2 वचन आपण या ठिकाणी वाचूया. मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसानरूढ झाला. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते व त्या आसनाची चक्रे दगदगीत अग्नि रूप होती. त्याच्या समोरून अग्नि प्रवाह वाहत होता. हजारो लोक त्याची सेवा करीत होते. लाखो लोक त्याच्या समोर उभे होते. न्यायसभा भरली वया उघडल्या गेल्या. देवा करो वाचल्याचं वचन आशीर्वादित करो. आपण सर्वजण मान वाकू आणि प्रार्थना करूया. अच्छा थोर पवित्र प्रभू परमेश्वरा स्वर्गीय पित्या, आम्हास तू दिवसभर उत्तम रीतीनं सांभाळून आज या आनंदाच्या प्रसंगी आम्हाला तू एकत्र करून तुझी भक्ती स्तुती करण्याची संधी लावून देत आहेस. याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद असो. पवित्र प्रभू, तुझ्या वचनातून आम्ही सर्वजण ऐकण्यासाठी एकत्रित झालो असताना आम्हा सर्वांचे मन तू उघड. प्रभू परमेश्वरा, तुझे भक्त पास्टर मोहनराव तुझ्या वचनातून बोलत असताना त्यांचे ओठाला तू स्पर्श कर आणि त्यांच्याकडून आलेला प्रत्येक शब्द तुझ्याकडून आलेला आहे असे तू होऊ दे. आणि प्रभू परमेश्वरा, ते सर्वांना समाजासाठी मान्य त्या प्रमाणात चालण्यास सहाय्याने मदत कर. प्रभू परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याचं वर्षाव या ठिकाणी सर्वांवर कर. प्रभू परमेश्वरा, सर्वांनी तुझ्या पवित्र आत्म्याने भरून जाऊन तुझं कार्य करावं असे तू दयाने कृपेने करून सर्वांना तू आशीर्वादित कर. येथे सप्तभर तुझ्या वचनातून आम्ही जे ऐकू शिकू ते सर्व आमच्या तुम्ही जेण्यासाठी होऊ दे. प्रभू परमेश्वरा, आम्हा सर्व संगतीला सर्वांना तू सहाय्याने मदत कर. कुणाला आणखीन काही या ठिकाणी येऊ शकले नाही अशांच्या देखील तू मार्ग मोकळा कर आणि सर्वांनी येऊन या ठिकाणी तुझं भक्ती स्तुती तुझे गुणांगण गावा असे तू दयाने कृपेने घडवून आण. सप्तभराच्या सर्व आमच्या सभा तू आशीर्वादित कर. सर्वांना आशीर्वादित कर. सर्वांना सुखी ठेव. सर्वकडून तुझं गौरव स्तुती करून घे. ही लहानशी नम्र विनंती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रियाने गोड नावात मागतो. आमेन. आज सायंकाळी आनंद वाटत आहे की आपल्यामध्ये वेस्टर्न इंडिया युनियनचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी डॉक्टर जयंत साबळे सर आपल्यामध्ये आहेत. त्यांचं आम्ही मंडळीच्या वतीने स्वागत करत आहोत. या प्रसंगी एक भजन होणार आहे. संदेशाच्या अगोदर भजन होणार आहे, तर कृपा करून भजन मंडळीचे सभासद पुढे या. अंतरतो कधी आकाश पांगरतो कधी धरणी संतरतो कधी आकाश पांगरतो प्रभो संदेश देऊन मी प्रभो संदेश देऊन मी जगामध्ये जाऊन पोचवितो
धरतो हे आकाश पांगरतो हे आकाश पांगरतो कधी होतात उपवास कधी होतात उपवास कधी होतो मला त्रास कधी होतो मला त्रास तरी जीवनात मी संदेश पोचवतो धरणी संधरतो हे आकाश पांगरतो धरणी संधरतो हे आकाश पांगरतो प्रभो संदेश घेऊन प्रभो संदेश घेऊन जगामध्ये जाऊन पोचतो हे आकाश पांगरतो कधी होतात सत्कार कधी होतात सत्कार कधी होतात धिक्कार कधी होतात धिक्कार कधी होतात सत्कार कधी होतात सत्कार कधी होतात धिक्कार कधी होतात धिक्कार जीवनात मी संदेश पोचवतो हे आकाश पांगरतो धरणी संधरतो हे आकाश पांगरतो प्रभो संदेश घेऊन प्रभो संदेश घेऊन प्रभो संदेश घेऊन प्रभो संदेश घेऊन जगामध्ये जाऊन पोचतो धरणी संधरतो हे आकाश पांगरतो धरणी संधरतो हे आकाश पांगरतो हे आकाश पांगरतो
Good evening, everyone. सर्वांना नमस्कार. We want to thank God for another opportunity to come to His sanctuary to worship Him. देवाचे आपण आभार मानूया. पुन्हा आपण या मंदिरामध्ये भक्ती करण्यासाठी आलेलो आहोत. You remember I told you that we need to do 3 things every day. 3 गोष्टी आम्हाला रोज करायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगितलं होतं. What's the first one? पहिली गोष्ट कोणती आहे? You should pray for the Holy Spirit. पवित्र आत्म्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. Have you done that? ते केलं तुम्ही? Yeah? Okay. What was the second one? दुसरी गोष्ट कोणती होती? At least invite one person. एकाला आपण आमंत्रित केलं पाहिजे. Anybody did that? आज ते कोणी केलं का? एकाला आणलं? Did you bring somebody? Yes. Did you invite someone? कुणाला तरी आमंत्रित केलं? कोणाला आणलं? Your brother. Welcome. Wonderful. God bless you. Anyone else? आशीर्वाद देऊ. आणखी Yes. Where is she? Wonderful. God bless you. Anyone else? आणखी कोण आहे? Yes, my sister. So, Who? Your daughter. Wonderful. You should not go to heaven alone. You should take your family. Wonderful. Anyone else? आणखी कोण आहे? I'm here. Yes. हो. Who did you bring? कोणाला आणलं तुम्ही? Is your friend? हो. Okay. God bless. Anyone else? Yes. You brought your wife. Wonderful. फार चांगलं आहे. आपल्या पत्नीला घेऊन आलेलो आहोत. What God has joined together, nobody has right to separate. So good. देवाने बांधलेलं आहे ते कोणी विभक्त करू शकत नाही. I was a bit worried, and oh, man is raising hands. I'm wondering. So thank you. एक मनुष्य हात वर Yes. करत आणि मी विचार करत होतो. या. Wonderful, wonderful, wonderful. देवाचे आभार मानूया. You know, साठी अंकल today, Pastor Augustine was with me. We went some places. Wherever we went, he saying, "There's meeting. Please come. There's meeting. Please come." He kept inviting people. पास्टर अगस्टिन मी एकत्र गेलेलो होतो. कुठे आम्ही गेलो त्या ठिकाणी भक्तीला या असं सांगत होते. Anyone else? दुसरं कोणी आहे का? Only 5 of you? फक्त 5 जणच आहात का? I would encourage that you continue to do daily. Okay? मला अजून उत्तेजन देतो की दररोज I want to अधिक see more भर hands उद्या. tomorrow. उद्या मला अधिक हात दिसले पाहिजे. What's the third one? तिसरी बाब कोणती आहे? I told you to do 3 things, isn't it? 3 What's the गोष्टी third one? सांगितलेल्या आहेत. You forgot in one day? एका दिवसामध्ये तुम्हाला विसर पडलेला आहे का? Huh? Fasting. No, that is a part of prayer in the first one. I told you every night when you... Yes, my sister. Pray at least 3 times, 10 Okay. minutes. Okay. That's a part of the first one. Third one. तिसरी बाब काय आहे? Pray I- for change. Huh? Yes, I heard this. Pray for Change. change. Yes, I was... Every night when you hear God's word, you must have learned at least one thing that you want to practice in your life. Anybody who learned something last night and said, you know what, I've learned this and I'm going to practice कोणी it. असं आहे का जे मी शिकलो आणि ते मी अंमलात आणणार आहे असं कोण आहे? Yes. You want to share it? ते Anybody सांगायचं want- आहे तुम्हाला? Anybody have the courage to share it? कोणाला धैर्य आहे का येऊन पुढे सांगायचं आहे काल काय What did you learn that you feel this is what I have to do in my काहीतरी life? आम्ही शिकलो आणि हे मला करायचं आहे असं धाडस आहे का कुणाला? Yeah. Confess every day and like try every day and have a new beginning, new day.
Excellent. That's the. If you have forgotten everything, if you remember that, you have got everything. जर का तुम्ही सर्व काही विसरले पण हे याची आठवण केली तर तुम्हाला सर्व काही प्राप्त झालेलं आहे. Do not go to bed without confessing your sins for the day. जाऊ नका आपले पाप कबुली केल्याशिवाय. Sometimes when we postpone, we forget. आपण कधी पुढे ढकलतो तर कधी कधी आपण आपल्याला विसर पडतो. And when you don't ask for forgiveness, you have no right to get forgiveness from आणि God. तुम्ही जर का पश्चाताप क्षमेसाठी मागितलं नाही तर तुम्हाला कुठलाच अधिकार नाही क्षमेचा. Every day we do some kind of sin in one form or the other. कुठल्याही प्रकारे आपण रोज पाप असं करत आहोत. Please do not forget that one. It helps you to be on track on daily basis. आणि आपण दररोज आपण ट्रॅकवर आहोत असं आपल्याला रोज कळतं. Anyone मार्गावर else? आहोत. Anyone else? दुसरं कोणी आहे का? I would love to see more hands tomorrow. Okay? उद्या मला अधिक हात दिसायला पाहिजे बरं. Okay. Let's get into God's word today. आपण देवाच्या वचनामध्ये जाऊया. By the way, let me ask. What was the topic last night? गेल्या रात्री किंवा काय मथळा होता? Close of probation. Wonderful. Wonderful. Okay. Tonight I'm going to talk about very important. Very seldom people talk in the last days, but I choose to speak because God has given us these messages and we need to know them. शेवटच्या काळामध्ये हा जो मथळा आहे लोक याच्याविषयी बोलत नाहीत पण मला आज सायंकाळी Tonight my topic is investigative judgment or what we call the judgment of the righteous. आणि धार्मिकतेचा न्याय निवडा हा जो मथळा आहे आज. When you think of judgment, judgment is a process and it has 3 stages. आणि न्याय ज्यावेळेस आपण विचार करतो त्याला हे 3 कार्य आहेत. The first stage is called investigative judgment. आणि पहिली जी पायरी आहे ते आपल्याला म्हणजे शोध न्याय. This judgment takes place before Jesus' second coming. येशू ख्रिस्ताचं दुसरं येण्याच्या अगोदर ही घटना हा न्याय होणार. I want you to keep this in mind. In this judgment, only the names of the righteous people will come to light. आणि मला तुम्हाला सांगू द्या की फक्त जे धार्मिक आहेत त्यांचंच नाव ह्या न्यायाकरता येणार आहे. And this judgment is related to what Christ is doing in the most holy place. अति पवित्र स्थानामध्ये येशू काय करत आहे याला निगडित आहे. It is during this judgment the sins of God's people will be blotted out. आणि याच कारकिर्दीमध्ये जे धार्मिकतेचे पाप आहेत ते पुसल्या जाणार आहेत. The second phase of judgment is called millennial judgment. मिलेनियम जजमेंट म्हणजे 1000 वर्षाचा न्याय असं म्हटलेलं आहे. This takes place after the second coming of Jesus येशू Christ. ख्रिस्ताचं आल्यानंतरच हा न्याय निवडा It होणार takes आहे. place during 1000 years, what we call millennium. 1000 वर्ष त्याला आपण मिलेनियम म्हणतो त्या काळामध्ये घडणार In आहे. this judgment, the names of only the wicked people come to judgment. आणि फक्त दुष्ट लोकांचा न्याय यावेळेस होणार आहे. While in the investigative judgment, it is the names of the righteous, but in the millennial judgment, it will be the names of the wicked. आणि पहिल्या न्यायामध्ये धार्मिकतेचा न्याय, दुसऱ्या न्यायामध्ये दुष्टांचा न्याय. The first one takes place before Jesus coming, the second one takes place after Jesus पहिला coming. न्याय येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर आणि दुसरा न्याय येशू ख्रिस्त आल्यानंतर. The third phase of judgment, what we call executive judgment. आणि तिसरा भाग म्हणजे फार महत्त्वाचा न्याय. This takes place after the millennium, after the 1000 आणि years. हे 1000 वर्ष झाल्यानंतर हा न्याय निवाडा होणार This आहे. judgment is nothing but the punishment of the wicked people. हा न्याय काहीच नाही फक्त जे दुष्ट आहेत त्यांना शिक्षा. Is it clear? फार स्पष्ट आहे का? Judgment is a process. आणि न्याय हे एक प्रक्रिया आहे. It doesn't happen in one day. एका दिवसामध्ये हे होत नाही. It happens in 3 different periods of time. 3 वेगवेगळ्या काळामध्ये The first one before Jesus coming, पहिलं येशू येण्या the अगोदर, second one after his coming, दुसरा न्याय तो and the third one at the end, after the end of the millennium. आणि मग 1000 वर्ष संपल्यानंतर हा तिसरा न्याय. But tonight we will study the first phase of judgment, what we call investigative judgment. आज हा पहिला न्याय निवाडा आपण शिकणार आहोत. The question, what is judgment? आणि न्याय काय आहे? पहिला प्रश्न. The simple definition is it is investigation and declaration of your life. आणि आपल्या जीवनाबद्दल माहिती काढणं हे आहे. Okay, is judgment a good news or a bad news? न्याय निवाडा ही चांगली बातमी आहे का वाईट बातमी आहे? Huh? It's a good news, not a bad news.
वाईट बातमी नाही, नाही का? It is a good news to those who believe. जो ही चांगली बातमी जे कोणी विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी But आहे. those who reject Jesus, it's not a good news आणि to येशू them. ख्रिस्ताला जे नाकारतात त्यांना ही चांगली बातमी नाही. Why judgment? का न्याय? It is in favor of judgment is in favor of God's people. आणि न्याय हा देवाच्या लेकरांसाठी चांगली बाब अशी आहे. It is to demonstrate to the universe of God's created beings that He is just and fair. आणि देवाच्या विश्वामध्ये देव न्यायी आहे असं सिद्ध करण्यासाठी आहे. Some of you are seriously writing. Concentrate. I'll give you all the slides. You can have everything. कोण अगदी एकदम You लिहत get to आहे. understand. So nice to see you all writing. I feel very happy. मला But आनंद वाटतो तुम्ही लिहितात, पण तुम्ही मनन करा. if you are able to concentrate and write, that's good. But if it is disturbing you, don't write. I'll give you all मनन that. करत असाल आणि लिहत असाल चांगली बाब आहे, पण कृपा करून इकडं लक्ष द्या आणि मनन करा. Does God know everything? देवाला सर्व काही माहिती आहे If He knows everything, then why does He have to judge us? आणि त्याला सगळं काही माहिती आहे, मग आपला Do you न्याय think त्यांनी His का करावा? judgment is for His own benefit? त्याच्या फायद्यासाठी आहे का न्याय? No. नाही. It is for what? ते कशासाठी आहे? You know, we are not only the beings that God created. आपल्यालाच फक्त निर्माण आपण त्याची निर्मिती आहोत एवढंच There are नव्हे. different worlds that there are beings around. वेगवेगळे विश्व आहे, त्यामध्ये मानव आहेत. Only this earth is become a place where God's love has been exhibited. आणि फक्त हे जग ज्याच्यामध्ये देवाचं प्रेम आपल्याला सांगण्यात आलेलं Ellen आहे. White says in the book Desire of Ages chapter 1, our universe is the lesson, our earth is the lesson book for the whole universe. डिझायर ऑफ एजेस मध्ये मिसेस एलन जी व्हाईट म्हणतात, आपलं हे जे विश्व आहे हे प्रत्येक जगासाठी एक पुस्तक आहे. There's people in some planet somewhere God has created and they're watching what's happening on this earth. इतर जगामध्ये कुठेतरी लोक आहेत ते या भूतलाकडे बघत आहेत की या भूतलामध्ये काय घडत आहे. You know, when we go to heaven, don't think you are the only people that will be there. आपण स्वर्गाला गेलो तर असा विचार करू नका, फक्त आपणच आहोत. We will have the privilege of living with Jesus for eternity and visiting different worlds. What a blessing that would आपल्याला be. संधी मिळणार आहे येशू ख्रिस्ताबरोबर सार्वकालिक राहून इतर विश्वामध्ये आपण The जाणार आहोत. investigative judgment or the judgment of the righteous is not for the benefit of God, but for the benefit of this fallen worlds that God will allow into His kingdom. Only those who have accepted आणि Him. धार्मिकतेचा न्याय हे इतर विश्वासाठी फायदेमंद आहे. The judgment is not about who has sinned. Remember, this judgment will not decide who sinned or who did not sin. कुणी पाप केलं किंवा केलं नाही याच्यासाठी हा न्याय निवडणार नाही. This judgment is to remind the rest of the creation who has accepted Jesus and who has not accepted इतर Jesus. निर्मितीने ज्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्यांना आठवण देऊन करण्यासाठी आहे. The choice God has given us, it's up to us. जे निर्णय घेण्याची शक्ती ती आम्हाला दिलेली आहे. And when He judges, He is completely fair. He's not going to show आणि partiality. तो ज्यावेळेस न्याय निवाडा करेल तो अगदी सत्य असा आहे. You know, in this judgment, the judgment of the righteous, what comes to life? आणि या जे न्यायामध्ये धार्मिकतेच्या न्यायामध्ये काय येतं अगोदर? From the time that you accepted Jesus Christ as your Savior, from that point of time, you will be judged. तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्या वेळेपासून तुमचा न्याय होणार आहे. What you have done before you came to Jesus Christ is done and dusted and buried in your baptism. तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्या अगोदर जे काही पाप तुम्ही केलं असेल ते बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू ख्रिस्तामध्ये ते पुरल्या गेलेलं आहे. So this judgment is for God's people who have accepted Jesus Christ, and it will be from the point that you believed in Jesus Christ. हा न्याय ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे ज्या वेळेपासून त्यांच्यासाठी हे न्याय निवडा आहे. Amnesty from God doesn't mean that at the cross He automatically forgave and saved everybody, which means just because Christ died on the cross and forgave sins doesn't mean you will automatically forgive येशू them. ख्रिस्त क्रूसावर मेला याचा अर्थ होत नाही की तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे. Have you heard this one? Once saved, always saved. तुम्ही हे ऐकलं का? एकदा वाचून So many denominations preach that once God saved you, God cleansed you from His blood, you're always saved. Nothing will happen to you. एका वेळेस येशूने रक्ताने तुम्हाला धुवून काढलं, बस तेवढंच. आता याच्यापुढे That's not काहीच काही biblical. होणार नाही. ते बरोबर नाही. That is not biblical. ते धार्मिक शास्त्राप्रमाणे नाही.
Okay, what about salvation and judgment? आणि मग न्याय आणि तारण याबद्दल काय? Does the judgment jeopardize the salvation of those who believe in Jesus? आणि जो न्याय तो येशू ख्रिस्तामध्ये जे विश्वास ठेवतात त्यांचं तारण झालेलं आहे हे सिद्ध करतं का? In other words, does the judgment have anything to do with your salvation? आणि मग न्यायाचं आणि तारणाचं काय संबंध आहे का? Yes or no? हो किंवा नाही? No. नाही. This judgment is not going to decide who will be saved, who will not be आणि saved. हा न्याय जो निवड आहे तो सिद्ध करणार नाही की कोणाचं तारण होणार आहे किंवा कोणाचं तारण होणार नाही. So if it is so, then why judgment? आणि मग जर का ते तसं आहे तर मग न्याय निवडा का? If it is not going to decide who is going to be saved, who is not going to be saved, why do you judge then? जर का हे सिद्ध करणार नाही कोण वाचणार आहे कोण मरणार आहे मग का? As I said, this judgment is not for the benefit of Godhead. आणि जे देव प्रथम आहे पुत्र आहे त्याच्यासाठी हे न्याय निवडा It नाही. is for the benefit of the universe, answering the charges of Satan and giving an assurance to the unfallen creation that God will allow into his kingdom only those who truly have been जे converted. काही मानव जाती पडलेले आहे हे सैतानासाठी हे उत्तर आहे. In other words, Satan is always against us. आणि सैतान आपल्या विरोध आहे. He's saying, Mohan can't go to heaven. नाही तुम्ही स्वर्गाला जाऊ शकता. He's a sinner. तो पापी आहे. Pastor David can't go to heaven. डेव्हिड स्वर्गाला He's a sinner. तो पापी आहे. This judgment will defend me and you. God is going to defend us so that the world will know why he is taking us to heaven. हा न्याय निवाडा आपला प्रतिकार करणार आहे आपल्याला वाचवणार आहे. So this judgment is to answer to the unfallen creation why certain people go to heaven and why certain आणि people जे don't काही go. विश्वामध्ये लोक पडले नाही त्यांच्यासाठी हा न्याय निवाडा आहे. As I said yesterday, right now there are 3 classes of people. 3 गट आहेत लोकांचे. But in the last days there will be only 2 classes of people. पण शेवटल्या काळामध्ये फक्त 2च गट राहणार आहेत. That's the righteous and the wicked. आणि धार्मिक आणि दुष्ट. Oh, the question is now, when does this judgment take आणि place? प्रश्न आहे की हा न्याय निवाडा कधी होणार आहे? Revelation chapter 14 verse 6 and 7. प्रकटीकरण 14, 6 आणि 7. Can somebody read for me in Marathi please? Revelation chapter 14 verses 6 and 7. 14 आणि 6. नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्या जवळ पृथ्वीवर राहणारे जग म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक या सांगवयास सार्वकालिक सुवार्ता होती. Verse 7 as well. 7वं वचन देखील वाचतो. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्यायनिवाडा करण्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे उत्पन्न केले त्याला नमन करा. Many people believe that judgment takes place after Jesus Christ comes. अनेक लोक विश्वास ठेवतात की येशू ख्रिस्त आल्यानंतर न्याय निवाडा होणार But the आहे. first angel's message is saying that fear God and give glory to him because the hour of his judgment is come. पहिल्या दूताचा संदेश असं म्हणत आहे की देवदूत अंतराळात मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्या पृथ्वीवर राहण्यास म्हणजे प्रत्येक राष्ट्र निरनिराळ्या भाषा बोलण्यास सांगावयास लोक या सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. So in this, according to the first angel's message, the judgment is come. It is not yet to come, it is already come. पहिल्या दूताच्या म्हणण्याप्रमाणे न्याय निवाडा आलेला आहे. And the question is, when will this judgment begin? आणि याची सुरुवात कधी होणार आहे हा प्रश्न आहे. If you read Daniel chapter 8 verse 14, it says, दानिएल 8:14 जर का तुम्ही वाचलं ते म्हणतं. somebody read it for us please. Daniel 8:14. तो मला म्हणाला 2300 दिवस त्यानंतर पवित्र स्थानाची शुद्धी होईल. Here it says, unto 2300 days, then shall the sanctuary be cleansed. 2300 दिवस त्यानंतर पवित्र स्थानाची शुद्धी होईल असं I wish we have more time to go through all these prophecies. या भविष्यवाणीमध्ये जाण्यास आपल्याला वेळ असेल असं You मला have to call me for a month and pay me 3 lakhs. तुम्ही मला 1 महिन्यासाठी बोलवायचं आहे आणि 3 लाख मला पगार द्यायचा I'm आहे. joking. I'm joking.
मी माझ्या गंमत करत आहे. This prophecy says, unto 2300 days, then shall the sanctuary be cleansed. भविष्यवाणी म्हणते 2300 दिवस त्यानंतर पवित्र स्थानाची शुद्धी होईल. And this ended in 1844, the prophetic period. 47 मध्ये याची समाप्ती झालेली आहे. That's when Jesus went from holy place into most holy place to do the work of atonement. पवित्र स्थानामधून अतिपवित्र स्थानामध्ये येशू ख्रिस्ताने प्रवेश केलेला आहे त्याचे कार्य करण्यासाठी. Our pioneers, when they interpreted this, they thought the cleansing of the sanctuary is like second coming of आणि Jesus. आपले पूर्वज त्यांना वाटलं की जे पवित्र स्थानाची शुद्धीता आहे ते दुसरं येण्याबद्दल ते सांगत होते. But when God showed them through vision, it is not the cleansing of the earth, it simply means the last day of atonement work that Christ is doing in the most holy त्यांना place. दृष्टांताद्वारे आपल्या पूर्वजांना कळवलेलं आहे की येशू ख्रिस्त पवित्र स्थानामध्ये कोणतं कार्य करत आहे. I want you to know, if this is the judgment, when are we going to receive the rewards? आणि मग आपल्याला दान किंवा बक्षीस केव्हा मिळणार आहे हे जर का न्याय निवाडा असेल तर Matthew 16:27 says, for the Son of Man shall come in his glory of his Father with his angels, and then he shall reward every man according to his works. मत्तई 16:27 मध्ये म्हणत आहे Matthew 16:27. मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतासह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. When does God give us rewards? आपल्याला केव्हा त्याचं फळ देणार आहे? After his second coming. त्याच्या दुसऱ्या येण्यानंतर. You know what's the reason for that? कारण काय आहे? We are not saved by works. आपण आपल्या कृतीने वाचवून तारले जात No नाही. matter how kind person you are, how much good things you did, it has nothing to do with your तुम्ही salvation. किती दयाळू असाल, किती चांगलं काम केलं हे तारणाशी काही निगडीत नाही. Please understand, just because you keep the Sabbath, you give your tithe, you help the poor and needy, don't have this attitude, I am good and I am going to heaven. तुम्ही शाळेला येता, दान धर्म करा, चांगल्या गोष्टी करता हे गैरसमज समजू नका की मी स्वर्गात आहे. Salvation has nothing to do with your good deeds. तारणाचं आणि चांगल्या कृत्याचं काही संबंध नाही. Salvation is purely by God's grace through the faith that you exercise in Him. विश्वास तुम्ही त्याच्यामध्ये ठेवता, त्याच्याद्वारे तारण प्राप्ती होते. In fact, the good deeds that you do are the results of salvation that is in you. आणि जे तुम्ही चांगले कृत्य करता ते तुमच्यामध्ये ते तारण आहे म्हणून. It is God who is in you making you do those good things. हे तुमच्यामध्ये आहे चांगलं कृत्य करण्याची. So if there is something good in you, praise God because He put it in you. जर का तुम्हामध्ये काही चांगलं आहे देवाची स्तुती करा. But never be tempted that because you are a good person, you are going to heaven. तुम्ही कधी विचार करू नका चांगलं आहात म्हणून स्वर्गाला जाणार. It is by God's grace you get there. देवाच्या दयेमुळे तुम्ही तिथे And when you get there, that's when God will reward you for all the good things that you have तुम्ही done. ज्यावेळेस तिथे पोहोचणार त्यावेळेला तुम्हाला फळ देव देणार So आहे. do not be tempted to feel that because you do so much good, you will go to heaven. तुम्ही मोहात पडू नका, चांगल्या गोष्टी करता तुम्ही स्वर्गात जाल. Beginning of judgment. न्यायाची सुरुवात It begins with the dead people. जे मृत्यू झालेले आहेत त्यांच्याद्वारे सुरुवात होते. If it begins with the dead, look at what the scripture says. Revelation chapter 20 verse 12. प्रकटीकरण 20 बघा काय म्हणतो प्रकटीकरण 20. It says, and I saw the dead, small and great, stand before God, and the books were opened, and another book was opened, which is the book of life, and the dead were judged out of those things which were written in the book according to their works. मृत्यू झालेल्या लहान थोरांनी मी राज्यसनापुढे उभे राहिलेले पाहिले. ज्या वेळेला पुस्तके उघडली गेली तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, जीवनाचे होते, आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून वृत्तांचा न्याय ज्यांच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. Okay, it says the judgment begins with the dead people. आणि या न्यायाला सुरुवात मृत्यू लोकांच्याद्वारे होती. Not only it begins with the dead, but among from the dead, it begins from in the house of God. For example, आणि हे देवाच्या घरामधून सुरू होतं. उदाहरणार्थ 1 Peter 4:17 says, पहिले पेत्र 4:17 आम्हाला सांगतो. for the time is come that judgment must begin at the house of God. आणि देवाच्या घरामध्ये न्याय निवाडा सुरू झाला पाहिजे. Okay, get this. Judgment begins with the dead,
न्याय निवाडा मृत्यूंच्या लोकांबरोबर सुरू होतो. And among the dead, it begins with the house of God, which means God's people. आणि जे मृत्यू झालेले आहेत त्याची सुरुवात देवाच्या घरामधून म्हणजे देवाचे लोक त्यांच्याद्वारे सुरू होतं. Okay, next question. Does it begin in alphabetical order or chronological order? आणि लिपी क्रमांकाने ते होतं का? What do you think? तुम्हाला काय वाटतं? लिपी क्रमांकाने होतं? आराखड्याने असं होतं का? It's not going to begin with alphabetical, it's going to begin with chronological order, which means from the beginning, whoever died first and whatever. आणि जो कोणी पहिला मेला आहे त्याच्यापासून सुरुवात होणे आहे. If that is true, whose name will come first in the आणि judgment? जर का हे खरं आहे तर मग न्याय निवाड्यामध्ये कोणाचं नाव प्रथम येणार आहे? Whose name? कोणाचं नाव पहिलं नाव कोणाचं येणार आहे? Am I making sense? I'm trying my best to make it as simple as possible. Yeah. साधं करतोय मी. Now listen to this. Judgment begins with the dead. न्याय निवाडा मृत्यूंबरोबर सुरुवात होतो. So whose name should come first? मग कोणाचं नाव पहिलं आलं पाहिजे? Abel, not Adam. Adam didn't die first. Yeah. आदाम पहिला मेला नाही, हाबेल पहिला मेलेला आहे. So we are hopefully his name will come first. आणि त्याचं नाव प्रथम येणार आहे. Okay. How many people have to appear before the judgment? आणि किती लोकांना सामोरे यायचं आहे या न्याय 2 निवाड्याच्या? Corinthians 5:10 says, "For we must all appear before the judgment." दुसरे कोरिन्थिकरासमध्ये म्हटलेलं आहे की सर्वांनी न्याय निवाड्यापुढे Romans 14:10 says, "For we shall all stand before the judgment seat of Christ." रोमकरास म्हणत आहे की आपण सर्वजण न्याय सभेपुढे उभा Let राहणार me आहोत. tell you, none of us can escape judgment. आपण कुणी याचे सुटका नाही या न्याय निवाड्यापासून. Okay, next is what is brought into judgment? आणि मग न्यायाला काय गोष्टी आणलेल्या आहेत? What is brought into judgment? न्याय निवाड्यामध्ये काय घेऊन आले? Ecclesiastes 11:9. Ecclesiastes chapter 11 verse 9. Okay, O young man, in thy youth, let thy heart cheer thee in the days of thy youth, and walk in the ways of thine heart, and in the sight of thine eyes. But know thou that for all these things God will bring thee into judgment. आणि याबद्दल तरुणांबद्दल सांगितलेलं आहे की सर्व काही तारुण्यामध्ये जे काही केलं तू ते काय होणार आहे? What is brought न्यायास येणार आहे. What is brought into judgment? उपदेश. What is brought into judgment? न्याय निवाड्याला काय आणणार घेतले जाणार आहे? Everything. सर्व गोष्टी घेतल्या Look जाणार at आहेत. 2 Corinthians 5:10. दुसरी कोरिन्थिकरास 5:10 Says, "For we must all appear before the judgment seat of Christ, that each one may receive the things done in the body according to what he has done, whether good or bad." येशू ख्रिस्ताच्या राज्यसमोर आपण सर्वांना यायचं आहे, चांगलं किंवा वाईट केलं असलं तरी. So what is brought into judgment? न्यायाला पुढे काय घेऊन येण्यात येत आहे? Everything, what you did good, what you did bad, everything will come. जे काही चांगलं वाईट केलं ते सर्व न्यायासमोर येणार आहे. Ecclesiastes 12:14 says, "Every secret thing, प्रत्येक गुप्त गोष्ट ती उपदेशक whether it is good or whether it is evil." जे चांगलं किंवा वाईट ते सर्व येणार आहे. Sometimes we think we are so smart. आपल्याला वाटतं आपण फार हुशार We आहोत. blind the eyes of our parents, our teachers, our pastors, our wife, our husband, and we think we have gotten with that. सर्वांचे डोळे आपण आंधळे करतो. आई वडील, पती पत्नी, पास्टर यांचे सर्वांचे डोळे आपण आंधळे करतो. But you know, you can't blind Jesus' eyes. तुम्हाला माहिती आहे का येशू ख्रिस्ताचे डोळे आपण आंधळे करू शकत Ecclesiastes नाही. says, "Every secret thing, उपदेशक म्हणतो प्रत्येक गूढ गोष्ट, only that thing that you know and no one knows, God will bring it to या light." गोष्टी तुम्हालाच माहित आहे, इतरांना कोणाला माहिती नाही, त्या देव सामोरे आणणार आहे. So do not think that you're so smart that you can get away by keeping secrets to yourself. असं समजू नका की तुम्ही हुशार आहात, गुप्त गोष्टी तुम्हाला ठेवू शकता आणि पळवाट काढू In शकता. earthly judgment, no secrets will be brought to light. या जगिक न्याय निवड्यामध्ये गुपित गोष्टी But in the समोर येणार heavenly नाही. judgment, everything will come to पण light. स्वर्गीय न्याय निवड्यामध्ये सर्व गोष्टी पुढे येणार आहेत. Look at what Matthew 12:36 says. "But I say unto you that every idle word that men shall speak, they shall give account thereof in the day of judgment." मत्तई 12:37 मध्ये म्हणत आहे, Matthew 12:36. 36 मध्ये म्हणत, मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल.
Idle words. How many of you speak idle words? किती लोक असे शब्द बोलतात? हा? No one speaks idle words? None of you have. कोणी व्यर्थ शब्द बोलत नाहीत. What does idle words mean? व्यर्थ शब्द याचा अर्थ काय आहे? Those things that you speak that have no meaning, that will not bless people, that is not, you don't have to speak, but sometimes we keep speaking. आपल्याला बोलायचं नाही, पण काही शब्द जे आपण बोलतो, ज्या शब्दाद्वारे इतरांना आशीर्वाद मिळत नाही, असे व्यर्थ शब्द. God gave us 2 ears so that we can listen more, and 1 mouth so that we can speak less. देवाने आपल्याला 2 कान दिले, एक तोंड दिले, जेणेकरून आपण कमी बोलायचं आहे. But then we do the opposite. पण आपण ते उलट करतो. We listen less, आपण कमी ऐकतो, we speak more. आणि जास्त बोलतो. The more you speak, जितका जास्त बोलता, the more words will be in judgment, so be careful. आणि तितके शब्द न्यायसनापुढे जाणार आहेत. What is necessary, speak. What is unnecessary, hold your जे peace. काही गरजेचं आहे तेवढंच बोला, नाहीतर शांत राहा. Matthew 12:37 also says, for by thy words thou shalt be justified, and by thy words thou shalt be कारण तू condemned. आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. So from today, if you don't have to speak, don't speak. आणि जर का आजपासून बोलायचं असेल तरच बोला, नाही तर बोलू नका. If it is not necessary, don't speak. आणि जर का गरजेचं नसेल तर बोलू नका. Okay? If you're tempted, take a tape and then put it on your mouth. जर का आपल्याला मोह बसला तर टेप घ्या आणि काय करा, तोंडाला लावा. I want you to know 2 facts about judgment. आणि न्याय निवड्याबद्दल 2 गोष्टी मला तुम्हाला These सांगायच्या आहेत. 2 things are possible on earthly judgment but not in heavenly या judgment. 2 गोष्टी जगिक न्यायामध्ये आढळून येतील, पण स्वर्गीय न्यायामध्ये The first one is in Romans chapter 2 verse 3. पहिले रोम 2:3 मध्ये आहे. It says, and thinkest thou this, O man, that judgeth them which do such things, and doest the same, that thou shalt escape the judgment of God? Romans 2 verse 3. 2:3 मध्ये म्हटलेलं आहे, तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावितोस व स्वतः त्याच करीतोस, तू त्या देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? What is the first fact? पहिलं म्हणजे काय आहे? No one can escape judgment. आपण न्याय निवड्यामधून कुणीही पळ लावू Is शकत it नाही. possible to escape judgment on this earth? या भूतलावर न्याय निवड्यापासून आपण पळ काढू शकतो का? If you have money, you can escape any judgment. जर का पैसा असला तर कुठलाही न्याय In most cases, we see it's the innocent that get punished. आणि अनेक न्यायामध्ये आपण पाहतो जो अगदी The rich and people, they don't even go to the court. They somehow their cases जे get श्रीमंत cancelled. आहे ते केस कोर्टात जात देखील नाही. But in heaven, it doesn't happen. पण स्वर्गामध्ये असं होत नाही. What's the second fact? आणि दुसरं काय मुद्दा आहे? It's Deuteronomy 1:17. अनुवाद 1:17 मध्ये आहे. It says, "Ye shall not respect persons in judgment, but ye shall hear the small as well as the great. Ye shall not be afraid of the face of man, for the judgment is God's, and the cause that is too hard for you, bring it unto me, and I will hear it." In other words, God is saying, don't show partiality when you judge. And verse Deuteronomy 16:19 says, "Thou shalt not rest judgment, thou shalt not respect persons, neither take a gift, for a gift doeth blind the eyes of the wise, and pervert the words of the righteous." माणसाला मनुष्याला मानपान देऊ नका, त्यांना काही बक्षीस काही घेऊन जाऊ नका असं म्हटलेलं आहे. In other words, in the heavenly judgment, there is no partiality. आणि स्वर्गीय न्यायामध्ये अगदी हे नाहीये. Just because I'm a pastor and I've preached in so many countries doesn't mean I have a favor in heaven. मी पास्टर आहे म्हणून मला काही काय म्हणतात फेवर Special privilege. विशेष संधी देण्यात येत नाही. We show favors on this earth, isn't it? आपण या विशेष सवलती But in heaven, no favors. नाही का? Can you bribe God? आपण देवाला काय Can I bribe the judge on this earth? या भूताला Can I bribe lawyers? आणि जे The more money I give, the quicker I'll be out of the जितके problem. पैसे मी जास्त देतो तितका मी बाहेर येणार आहे. But you can't bribe God. हा? You can't bribe God. आपण लाच देवाला So the two देऊ शकत facts नाही. are
everyone have to face judgment. आणि जे दोन मुद्दे आहेत सर्वांना न्याय सभेपुढे And the जायचं आहे. second is God will not show partiality. आणि देव आपल्याला अजिबात Do not think that because you're a Seventh-day Adventist you have a special favor in आणि heaven. आपण 7 डे ऍडव्हेंटिस्ट आहोत म्हणून काहीतरी विशेष In सवलत fact, स्वर्गामध्ये because आहे. we are Seventh-day Adventist, we will be held more responsible because we know better. 7th डे ऍडव्हेंटिस्ट आहोत म्हणून आपण जास्ती जबाबदार धरले जाणार आहोत कारण सत्य आपल्याला माहिती आहे. Where does the judgment take place? आणि मग न्याय कुठे कोणत्या जागेवर होणार We आहे? read it in our scripture reading according to Daniel chapter 7 verse 9 and 10. दानियल 7, 9 आणि 10 मध्ये आपण वाचण्यात आले. It says there were thrones that were cast down and the Ancient of Days did sit. आणि मी पाहत असताना मांडण्यात आलेली आसना रोड झाला. And if you read the description, because of time I will not read. If you read the description, it is talking about Ancient of Days is none other than God the Father. आणि पुरातन काळ हे कोण नाही पित्याबद्दल याच्यामध्ये बोलत आहे. And then what happens verse 10? आणि मग 10 वचन काय होत आहे? A fiery stream issued and came forth from him. Thousands ministered unto him, and 10,000 times 10,000 stood before him. That means there was the Ancient of Days sitting on the judgment seat. There were thousands and thousands of angels that were before him. आणि मेगारूढ पिता बसलेला आहे आणि हजारो दिव्य दूत त्याच्या सामोरे होते. And then it says, the judge